नमस्कार. मी डॉक्टर अमृता कुलकर्णी. उन्हाळा वाढत चाललाय दिवसेंदिवस आणि उष्णतेचे विकार अनेक जणांना असतात आणि मला वाटते की उष्ण प्रकृती मुळातच असणं आणि त्यातून अजून बाहेरचं जे उष्ण तापमान असतं, तर याचा परिणाम आपल्या शरीरावर नक्की होतो आणि काही कॉमन उष्णतेचे विकार असतात, की जे डोकं वर काढायला लागतात. तर असेच काही कॉमन डिसीजेस म्हणा किंवा डिसीजेस म्हणण्यापेक्षा काही कॉमन सिम्प्टम्स की जे उन्हाळ्यामध्ये या 2-3 महिन्यामध्ये डे टू डे आपल्याला फेस करावे लागतात आणि नेमकं काय करावं तेव्हा हे कळत नाही. अगदी छोट्या-छोट्या कारणांसाठी प्रत्येक वेळेस डॉक्टरांकडे जायची गरज पडते आणि या सगळ्यासाठी कुठेतरी एक समर मेडिसिन किट म्हणजेच तुम्ही त्याला फर्स्ट एड किट असं म्हणू शकता. हे होमिओपॅथिक औषधांचं किट तुमच्या घरी हे असावं हे बऱ्याच दिवसापासून माझा एक विचार होता की यावर एक व्हिडिओ बनवावा आणि उन्हाळ्याच्या निमित्ताने आत्ता जे मी पेशंट बघते आहे क्लिनिकमध्ये येत आहेत, तर बऱ्याच जणांना उष्णतेचे विकार हे वाढत चालले आहेत आणि मला वाटतं की उष्ण प्रकृती, मग स्ट्रेस असेल, जेवणाच्या अनियमित वेळा किंवा ॲसिडिटीचा त्रास भरपूर, या सगळ्यामुळे कुठे ना कुठेतरी याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो आणि हे काही उष्णतेचे विकार हे डोकं वर काढायला लागतात. तर अशाचसाठी एक तुम्ही घरी ठेवू शकता असं होमिओपॅथी किट म्हणजेच फर्स्ट एड किट हे आपल्या क्लिनिकमध्ये उपलब्ध आहे आणि क्लिनिकचा ॲड्रेस आणि माझा व्हॉट्सअप नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. जे पुण्यात आहेत ते माझ्या क्लिनिकमध्ये येऊन पिकअप करू शकतात. जे पुण्याबाहेर आहेत त्यांना औषधं कुरिअर करण्याची सुद्धा सोय आहे. तर इथे मला हे सांगायचं होतं की असे काही कॉमन उष्णतेचे विकार असतात की जे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आपण रोज अनुभवतो, पण नेमकं काय करायचं हे माहीत नसतं. तर त्याविषयी मी थोडं सांगते की कशा-कशावर होमिओपॅथी औषधं आहेत आणि ही खूप इफेक्टिव्ह, चांगली आणि अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही घेऊ शकतं. म्हणजे एक किट जर तुम्ही ते घरी ठेवलंत, तर कोणालाही जर त्रास झाला, जनरली उन्हाळ्यामध्ये जे वारंवार त्रास उद्भवतात, ते मी आधी सांगते आणि मग बाकी माहिती देते. तर सगळ्यात पहिलं तळहात आणि तळपायाची आग होणं किंवा हे जळजळ होणं हे उन्हाळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात दिसून येतं. ज्यांची उष्ण प्रकृती आहे अशा लोकांना उन्हाळा सुरू झाला की याचा त्रास सुरू होतो आणि मग तळहाताची तळपायाची प्रचंड आग व्हायला लागते. अगदी बरेचसे घरगुती उपाय त्याच्यावर होतात, पण तरीसुद्धा ही आग इतका त्रास देते की जसं आपण म्हणतो की कॉमन जे आपले डे टू डे कामं आहेत तीसुद्धा आपण करू शकत नाही. तर दिसायला अगदी साधा दिसतो, पण त्याचा त्रास जे भोगतायत त्यांनाच कळतो असं होतं आणि असे खूप सारे पेशंट्स माझ्याकडे येतात आणि जनरली मी आत्ता म्हटलं तसं की स्ट्रेस असेल, कामं असेल, अगदी आपण उन्हाळा चालू झाला म्हणजे घरी बसून राहू शकत नाही. कामं तर आपल्याला करावीच लागतात आणि या सगळ्यामध्ये प्रकृती चांगली असणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं तळहाताची, तळपायाची आग होते. तर यासाठी खूप चांगली औषधं उपलब्ध आहेत आणि ज्यांना उन्हाळ्यामध्ये वारंवार हा त्रास होतो, 1 ते 2 महिने उन्हाळ्याचे नियमित ही औषधं घेतल्यामुळे ही टेंडन्सी कमी व्हायला लागते. पुढचं पित्त आणि ॲसिडिटी वाढणं. उन्हाळ्यामध्ये ऑलरेडी उष्ण प्रकृती असते आणि त्यामध्ये आहारातून काही वेगळे पदार्थ गेले किंवा जेवणाच्या वेळा इरेग्युलर असतात. काहींची कामांची पद्धत अशी असते की रात्रभर जागावं लागतं. जागरणामुळे अजून उष्णता वाढते आणि या सगळ्यामध्ये पित्त आणि म्हणजेच ॲसिडिटी हे खूप जास्त वाढायला लागतं आणि घशाशी येणं, डोकं दुखणं किंवा घशामध्ये जळजळ होणं, छातीमध्ये जळजळ होणं हे सगळे विकार उद्भवतात. याला जनरली आपण ॲसिडिटी असं म्हणतो. तर ॲसिडिटी हा उष्णतेचाच एक प्रकार आहे आणि खाण्यापिण्यामधून किंवा आपली लाईफस्टाईल या सगळ्यावर तो अवलंबून असतो. ॲसिडिटीवर खूप चांगली होमिओपॅथिक औषधं उपलब्ध आहेत. खूप सारे पेशंट्स ऑलरेडी ही ट्रीटमेंट घेत आहेत आणि रोज आपण म्हणतो की ॲलर्जिक असेल मग ते पित्त, ॲलर्जीच्या गोळ्या किंवा अँटॅसिड्स खाण्यापेक्षा तर रोज खाणं हे शक्य होत नाही. त्यामुळे ती प्रकृतीच मुळापासून घालवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि हे काम एक्झॅक्टली होमिओपॅथी औषध करतं. त्यामुळे 2 ते 3 महिने तुम्ही जर सलग ही औषधं घेतलीत तर तुमची ही प्रकृती हळूहळू कमी होते आणि तुम्हाला त्याचा त्रास होत नाही. तिसरं हीट स्ट्रोक ज्याला आपण म्हणतो. म्हणजे जनरली 11 ते 3 ही वेळ जी असते उन्हाच्या तीव्र झळा असतात
आणि या वेळेत अगदी नक्की आपण बाहेर जाणं टाळतो, पण अशी काही कामं असतात किंवा अशा काही वेळा असतात की आपल्याला बाहेर जावंच लागतं आणि ते अवॉइड करता येत नाही. अगदी सगळी काळजी घेऊन सुद्धा गॉगल घालतो, टोपी घालतो किंवा आपण मास्क बांधतो, हे सगळं करून सुद्धा उन्हाचा त्रास हा होतोच. आणि सनस्ट्रोक म्हणजेच उन्हातून घरी आल्यावर डोकं गरगरणं किंवा चक्कर आल्यासारखं वाटणं, थकवा येणं, डोळ्यांची आग होणं, डोकं दुखणं, मायग्रेनचा त्रास उन्हाळ्यामध्ये प्रचंड वाढतो. म्हणजे डोकेदुखी जे आपण म्हणतो की थोडं जरी उन्हात गेलं तरी डोकं इतकं दुखायला लागतं किंवा पेन किलर घेतल्याशिवाय थांबतच नाही. आणि अशा किती पेन किलर घेणार, कारण सगळ्यांना माहिती आहे की पेन किलरचा इतका वापर हा चांगला नसतो. आणि म्हणूनच ही हीट स्ट्रोक किंवा सनस्ट्रोक हा कमी होण्यासाठी खूप चांगली औषधं आहेत की जी तुम्ही रोज घेऊ शकता आणि याचे कोणतेही साईड इफेक्ट नाही आहेत. तर हे औषधसुद्धा स्पेशल किटमध्ये अवेलेबल आहे. तर पुढचं जे आहे ते म्हणजे डोळ्यांची जळजळ. उन्हाळ्यामध्ये शक्यतो डोळ्यांची रखरख होते, आग होते, डोळ्यातून पाणी येणं किंवा डोळे कोरडे पडणं यासारख्या समस्या अगदी हमखास उद्भवतात. आणि जे रोज बाहेर कामाहून घरी येतात, ज्यांची वेळ असते दुपारी जायची, अशा लोकांना तर खूप ही जाणीव होते. ज्यांचं कम्प्युटर वर्क आहे किंवा ज्यांना उन्हामध्ये जावंच लागतं, तर अशा लोकांसाठी होमिओपॅथी आय ड्रॉप्स हे उपलब्ध आहेत आणि हे खूप चांगलं काम करतात. तर पुढचं आहे ते म्हणजे उन्हाळ्यामध्ये घाम येणं ही नॉर्मल प्रोसेस आहे. यामध्ये वेगळं असं काहीच नाही आहे. पण हा जर ॲबनॉर्मली जास्त येत असेल, म्हणजे डोक्याला खूप घाम येतो, प्रचंड घाम की उशी भिजते. दुसरं म्हणजे तळहाताला आणि तळपायाला येणारा घाम. म्हणजे इतके माझ्याकडे बरेचसे पेशंट आहेत असे की एस्पेशली उन्हाळ्यामध्ये आणि स्ट्रेस किंवा परीक्षा जवळ आली की तळहाताला, तळपायाला इतका घाम येतो की एखादी वस्तूसुद्धा हातात धरता येत नाही, हातात पेन धरता येत नाही. अगदी टपटप असा गळतो घाम आणि एक नॅपकिन जवळ ठेवावा लागतो की सारखा घाम येतो, कितीही पुसा, परत घामाने डबडबलेला हात आहे. तर असे पेशंट खूप असतात आणि हे नक्कीच नॉर्मल नाही आहे. या घामाचा वास येणं किंवा कपड्यांवर याचे डाग येणं हा सुद्धा एक स्ट्रेन ज्याला आपण म्हणतो, हा सुद्धा एक निग्लेक्ट न करण्यासारखा विषय आहे. त्यामुळे हे तक्रारसुद्धा होमिओपॅथीनी दूर होऊ शकते. बरेचसे पेशंट असे आहेत की ज्यांचं पूर्ण तक्रार ही नाहीशी झालेली आहे. तर पुढचा अजून एक मुद्दा म्हणजे उन्हाळ्यामध्ये होणारं युरिन इन्फेक्शन. वारंवार पाणी कमी प्यायलं गेल्यामुळे किंवा डिहायड्रेशन झाल्यामुळे, घाम जास्त आल्यामुळे काय होतं की उष्णतेचा त्रास म्हणजे उन्हाळे लागणं ज्याला आपण म्हणतो की युरिनला होणारी जळजळ किंवा आग हे महत्त्वाचं कारण असतं. आणि वारंवार ज्यांना हा त्रास होतो उन्हाळ्यामध्ये, तर त्यांच्यासाठी होमिओपॅथीमध्ये अतिशय चांगलं औषध आहे. तर पुढचं जे आहे ते म्हणजे पोट दुखणं किंवा लूज मोशन्स. म्हणजे आता जनरली काय होतं की उन्हाळ्यामध्ये आपण उन्हामध्ये जेव्हा बाहेर जातो काहीतरी थंड पिण्याची इच्छा होते आणि नेमकं इथेच आपलं चुकतं की उघड्यावरचे पदार्थ किंवा थंड ताक असेल, लस्सी असेल, जी पॅक नाही आहे पण जी हाताळली जाते वारंवार, किंवा उसाचा रस असेल, बाहेरची फळं, ज्यूस. उन्हाळा आला म्हटलं की हे स्टॉल सगळीकडे आपल्याला दिसतात. तर जनरली हायजीन यामध्ये हा प्रकार अजिबात नसतो आणि म्हणूनच बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस हे उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त असतात. त्यामुळे हे शिळं असतं, ताजं असतं, आपल्याला काही माहिती नसतं आणि हँडलिंग खूप झाल्यामुळे बॅक्टेरियल इन्फेक्शनचे चान्सेस याच्यामध्ये जास्त होतात आणि म्हणूनच लूज मोशन किंवा पोट दुखणं ही तक्रार उद्भवू शकते. पुढचं जे आहे ते म्हणजे सर्दी, खोकला आणि घसा दुखणं. आता जसं मी म्हटलं आता की उन्हाळा म्हटलं की आपल्याला थंडगार खायची इच्छा होते. मग बाहेरून आल्या आल्या आपण फ्रीजमधलं गटागट पाणी पितो आणि हे थंड चिल्ड वॉटर असतं की जे तेवढ्यापुरतं अगदी छान वाटतं, पण थोडाच वेळ झाला की घसा दुखायला लागतो आणि प्रचंड घशामध्ये आग होते किंवा सर्दी होणं, खोकला होणं या अगदी कॉमन गोष्टी आहेत. आपण AC लावतो, फ्रीजमधलं पाणी पितो, थंड खाल्ल्यामुळे, गार खाल्ल्यामुळे, आईस्क्रीम, उसाचा रस, थंडगार बर्फ घालून घेतल्यामुळे अगदी हमखास थ्रोट इन्फेक्शन होण्याचे चान्सेस उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त असतात. त्यामुळे यावर सुद्धा होमिओपॅथीमध्ये जर ही टेंडन्सी असेल की थोडंसं गार खाल्लं तरी घसा दुखतो, टॉन्सिल्स सुचतात आणि घशामध्ये आग व्हायला लागते, गिळताही येत नाही, असं जर असेल, ॲलर्जिक सर्दी असेल, उन्हाळ्यामध्ये जनरली आपण AC लावतो, मोठा फॅन लावतो, तर
असं असेल की लगेच शिंका सुरू होतात आणि सीझन बदलला की ॲलर्जिक सर्दी चालू होते. तर ॲलर्जिक रायनायटिस याला आपण म्हणतो. यामध्ये होमिओपॅथीमध्ये यासाठी खूप चांगली औषधं उपलब्ध आहेत. अगदी जुनाट सर्दी, जुनाट ॲसिडिटीचे विकार हे सुद्धा होमिओपॅथीने बरे होऊ शकतात. अजून एक इथे मला महत्त्वाचं सांगायचं आहे, होमिओपॅथी औषधांचा गुण यायला वेळ लागतो. ही जी एक संकल्पना आहे डोक्यात, तर ही बऱ्याच जणांची संकल्पना मला दूर करायची आहे. कारण अगदी सर्दी, ताप, खोकला, अॅक्यूट इन्फेक्शन्स यामध्ये सुद्धा होमिओपॅथी खूप चांगलं काम करते आणि एक्झॅक्ट औषधं दिली गेली तर होमिओपॅथीचा 1-2 दिवसामध्ये लगेच फरक दिसून येतो. तर ही काही औषधांची माहिती आहे. तोंड येणं, वारंवार तोंड येणं, अजून एक सांगायचं राहिलं महत्त्वाचं कारण की माउथ अल्सर्स. उन्हाळा वाढला किंवा उष्णता असेल अंगामध्ये तर तोंड येणं हे एक दिसून येतो प्रकार. तर यामध्ये सुद्धा होमिओपॅथी मध्ये चांगली औषधं उपलब्ध आहेत. या सगळ्या व्यतिरिक्त तुम्हाला यापैकी जोही त्रास असेल, अजून एक मला इथे सांगायचं आहे इपिस्टॅक्सिस म्हणजे नाकातून रक्त येणं, गोणा फुटणं ज्याला आपण म्हणतो. उन्हामध्ये गेल्यानंतर नाकातून रक्त येतं, गोणा फुटतो, ही जी टेंडन्सी आहे ही होमिओपॅथीने पूर्ण बरी करता येते. तर हे तर सगळे झाले विकार. यापैकी कोणतीही औषधं तुम्ही मागवू शकता. किटमध्ये तुम्हाला जी हवी असेल ती औषधं म्हणजे कस्टमाइज किटसुद्धा बनवून दिलं जातं की जे तुम्ही माझ्या क्लिनिकमधून पुण्यातून पिकअप करू शकता. जे पुण्याबाहेरचे पेशंट आहेत त्यांना औषधं कुरिअर करण्याची सोय आहे. तर हे सगळं झालं औषधांच्या बाबतीत. आता काही डाएट टिप्स देते. उन्हातून आल्यावर लगेचच फ्रीजमधलं थंड चिल पाणी किंवा थंडगार काही खाऊ नका. तर यामुळे थ्रोट इन्फेक्शन, सर्दी होण्याचे चान्सेस हे जास्तीत जास्त असतात. माठातलं पाणी हे सगळ्यात किंवा नॉर्मल वॉटर हे सगळ्यात चांगलं असतं. ते बाधत नाही, पण फ्रीजमधलं पाणी मात्र हमखास बाधतं. तर उन्हातून आल्या किंवा उन्हामध्ये असताना थंडगार दुपारच्या वेळेस काही घेऊ नका. याचा रिव्हर्स इफेक्ट होतो आणि याचा आपल्याला त्रास होतो. रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स याने वाढत जातात. दुसरी गोष्ट, उन्हाळ्यामध्ये शिळं अन्न खाऊ नका. कारण बॅक्टेरियाज तयार होण्याचे चान्सेस उन्हाळ्यामध्ये खूप जास्त असतात आणि म्हणूनच जेवढं शक्य आहे तेवढं ताजं आणि गरम बनवलेलं अन्न घ्या. फ्रीजमध्ये ठेवून कुठलीही गोष्ट खाऊ नका. शिळं अन्न घेऊ नका, अन्यथा फूड पॉयझनिंग होण्याची शक्यता ही जास्तीत जास्त असते. तिसरी गोष्ट, उन्हाळ्यामध्ये थंड खूप खावंसं वाटतं. हा मी मुद्दा मगाशी सांगितलाच. पण उघड्यावरची फळं किंवा जिथे आपल्याला माहीत नाही आहे, हायजीन नाही आहे, असे फ्रूट ज्यूस, बर्फ घातलेले पदार्थ हे घेणं अगदी कटाक्षाने टाळा. कारण त्याचा पोटालाही त्रास होतो, वजनही वाढतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे थ्रोट इन्फेक्शनसुद्धा होऊ शकतात. तर त्यामुळे हे या गोष्टी लक्षात ठेवा. उन्हाळ्यामध्ये आहार नेहमी हलका असावा, थोडासाच असावा. कारण पचनशक्ती ही खूप मंद असते आणि म्हणूनच उन्हाळ्यामध्ये जड पदार्थ जसं नॉनव्हेज, तेलकट पदार्थ, मसालेदार, गोड, मैदा, बेकरी प्रॉडक्ट्स हे कटाक्षाने टाळा. जेवढं कमीत कमी घेता येईल तेवढं कमीत कमी घ्या आणि हलका आहार असू देत. रात्री उशिरा जेवू नका. याने अजून उष्णता वाढते आणि हे सगळे नॉनव्हेज, तेलकट, मसालेदार, गोड, इवन हे जे पदार्थ आहेत हे उष्णता वाढवायला कारणीभूत ठरतात आणि त्यामुळे मेडिसिनबरोबरच काही हे डाएटचे तुम्ही जर पथ्य पाळलीत तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो. आणि सगळ्यात शेवटचं, लास्ट बट नॉट लिस्ट इज पाणी भरपूर प्या. डिहायड्रेशन होता कामा नये. कारण घाम जास्त आल्यामुळे डिहायड्रेशन होण्याची शक्यता ही उन्हाळ्यात खूप जास्त असते आणि पाणी कमी प्यायला गेलं तरीसुद्धा डोकं दुखणं, अभ्यासामध्ये लक्ष न लागणं, कामावर लक्ष केंद्रित न होणं, थकवा येणं, हातपाय गळून जाणं, हातपाय दुखणं यासारखे विकारसुद्धा होतात. त्यामुळे पाण्याचा इंटेक 3 ते 3.5 लिटर हा उन्हाळ्यामध्ये असलाच पाहिजे. अगदी लक्षात ठेवून पाणी प्या. याशिवाय तुम्ही दही, ताक, नारळ पाणी, कोकम सरबत, सोलकढी यासारखे हेल्दी ड्रिंकसुद्धा घेऊ शकता. कोल्ड ड्रिंक, आईस्क्रीम हे कटाक्षाने टाळा. उसाचा रस तुम्ही कधीतरी घेऊ शकता आणि हे सगळं जर तुम्ही पाळलं तर नक्कीच उन्हाळा हा तुमचा सुखकर होईल. वेट लॉस तर होईलच, पण बाकी कुठलेही विकार डोकं वर काढणार नाही. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा फोन नंबर देते आहे. त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. संध्याकाळी 5 ते 7 या वेळेमध्ये कॉल करू शकता आणि औषधं ऑर्डर करू शकता. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. आणि उद्या आपल्या डाएट प्लॅनची अनाउन्समेंटचा व्हिडिओ येणार आहे जो 18 मार्च ते 7 एप्रिल समर वेट लॉस डाएट प्लॅन हा सुरू होणार आहे. ज्यांना एनरोल करायचं असेल उद्यापासून चालू होईल. तर सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे सगळे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. धन्यवाद.